तू ही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णव पासून. तर आता इथे अर्णव अनाऊन्स करायला आलेला असतो की आपल्याला काय डान्स परफॉर्मन्स करायला जमणार नाही म्हणून. तर आता इथे तो म्हणतो की ऍक्च्युली एम रिअली व्हेरी सॉरी, आणि सगळे लोक ऐकत असतात काय बोलतोय अर्णव म्हणून. तर आता आनंद झालेला असतो सौदामिनीला आणि राकेशला. एक छोटासा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे असं म्हणतो आता इथे अर्णव. तर तेवढ्यातच घुंगरूंचा आवाज येतो आणि आता इथे ईश्वरी आलेली असते. आम्ही परफॉर्म नाही असं म्हणतो तो, तेवढ्यातच ती आलेली असते. तर आता अर्णव बघतो ईश्वरीकडे, तर राकेश सुद्धा बघतो तिच्याकडे. तर आता सगळे होस्ट आणि तिथे असलेले सगळे लोक बघायला लागतात ईश्वरीकडे. तर आता अर्णव तिच्या पायाकडेच बघत असतो आणि राकेश तर ईश्वरीला बघत असतो, कारण त्याला खूप सुंदर वाटत असते ना ईश्वरी म्हणून. तर आता इथे ईश्वरी आलेली असते बाहेर चालत चालत बघा प्रेक्षक, आणि अर्णव तिच्या पायाकडे बघत असतो. तिच्या पायाला काय लागलंय काय असं म्हणतो आता इथे अविनाश. तर बाकी सगळे सुद्धा बघतात, तर खरंच तिच्या पायाला लागलेलं असतं. तर आता अर्णवला खूप जास्त दुःख झालेलं असतं तिला बघून, कारण तिचा पाय बरोबर नसतो ना. तर आता सौदामिनी पण बघते तिच्या पायाकडे. तर आता त्यांची फॅन सुद्धा तिच्याकडे बघत असते. तर आता हो सुद्धा बघत असते तिच्याकडे. तर बघा प्रेक्षक, ईश्वरी चालत चालत आलेली असते स्टेज पर्यंत. बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर अर्णव अँड ईश्वरी राज शिर्के असं म्हणते ती होस्ट. तर सगळेजण आता इथे टाळ्या वाजवतात. होस्ट सुद्धा बघा प्रेक्षक. हो, बघूया आता ते काय परफॉर्म करतायत असं म्हणते ती. कमॉन अर्णव ईश्वरी असं म्हणते ती. तर आता निघून जाते ती तिथून, आणि अर्णव आता इथे ईश्वरीकडे बघतच असतो, आणि आता इथे राकेश तिथेच असतो बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे टाळा वाजवते वल्लरी. तर आता इथे परफॉर्मन्स चालू झालेला असतो ईश्वरीचा. तर आता इथे अर्णव जातो तिचं स्केच काढण्यासाठी. तर आता इथे झगमग झगमग सॉंग वरती परफॉर्मन्स आहे बघा प्रेक्षक ईश्वरीचं. तर आता इथे स्केच काढत असतो अर्णव, आणि ईश्वरी मात्र खूप छान डान्स करत असते. तर आता राकेश बघत असतो ईश्वरीचा डान्स परफॉर्मन्स. खरंच खूप जास्ती छान दाखवलाय ईश्वरीचा डान्स बघा प्रेक्षक. खरंच खूप छान डान्स दाखवलाय. तर आता मध्येच तिला पायाचं दुखायला लागतं. तर आता तेवढ्यातच ती थांबते थोडा उशिरा आणि परत डान्स करायला लागते. तर आता अर्णव बघतच असतो तिच्या पायाकडे. तर आता इथे अर्णव स्केच काढत असतो बघा प्रेक्षक, आणि आता इथे ईश्वरी डान्स करत असते. तर आता इथे तिचा डान्स परफॉर्मन्स संपतो बघा प्रेक्षक, आणि आता ती पाया पडते सगळ्यांच्या. वा 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 मस्त असं म्हणतो अविनाश. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात ईश्वरीसाठी. सगळ्यांना खूप छान वाटतं तिचा परफॉर्मन्स. तर आता जजेस मात्र थांबतात बघा प्रेक्षक ईश्वरीसाठी. स्टँडिंग अप्लॉज मिळतो तिला आता. तर सौदामिनीला खूप जास्त राग आलेला असतो. तर आता सौदामिनी उठून जाते बाहेर. तर अर्णव मात्र तिचा स्केच काढलेला असतो, आणि खरंच खूप छान असतं तिचं स्केच. तर आता इथे अर्णव येतो ईश्वरीकडे. बरं येस ना असं म्हणतो. तर हो असं म्हणते ईश्वरी. इट वॉज आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय ईश्वरी असं म्हणते आता होस्ट. गिव्ह हर अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज. तर आता इथे सौदामिनीला खूप राग आलेला असतो, आणि सगळं सामान ती फेकायला लागते आता. व्हॉट द हेल इज गोइंग ऑन असं म्हणते. काय करावं ना हेच आता मला समजत नाही असं म्हणते ती. आता पायाला इथे दुखावत झाली तरी ती मुलगी येऊन नाचते, आणि आमची लोक नुसती बघत बसली आहे असं म्हणते सौदामिनी. डॅम असं म्हणते ती, आणि आता ती फोन लावते कुणाला तरी बघा प्रेक्षक. तर आता इथे राकेशला तो फोन लागलेला असतो. तर आता इथे राकेश तो फोन उचलतो. बोला असं म्हणतो राकेश. काय आहात कुठे? काय घाबरून बसलाय लपून कुठेतरी हॉलमध्ये असं म्हणते सौदामिनी. ओ सौदामिनी मॅडम असं म्हणतो राकेश. मी माझं काम सिरियसलीच करतोय, आणि मी इथेच आहे स्पर्धेच्या हॉलमध्ये, आणि बिझी आहे असं म्हणतो तो. बिझी आहेस तू? बॉम्बचं काय झालं असं म्हणते सौदामिनी. स्टेज पर्यंत ते दोघे पोचलेच कसे, आणि त्या दोघांना बघताना हेच बघत बसायचंय का मी आता, आणि तू फक्त टाळ्या वाजवत बसणार असं म्हणते सौदामिनी. ओ आवाज खाली असं म्हणतो राकेश. आवाज तुझा खाली करायचा. मी तुला पुन्हा एकदा विचारते, त्या बॉम्बचं काय झालं म्हणून. आता स्पर्धा संपल्यानंतर तू काय स्टेज उडवणार आहेस का? जमत नसेल ना एखादी गोष्ट तर मोठ्या मोठ्या बाता करायच्या नाहीत, कळलं ना असं म्हणते सौदामिनी. एकतर ना माझंच चुकलंय तुझ्या बाबतीत आणि वल्लरीच्या बाबतीत. दोघांवर विश्वास ठेवायलाच नको होता असं म्हणते सौदामिनी. काय नाही, आता मलाच त्यांच्या समोर जाऊन त्यांना मारावं लागणार असं म्हणते ती. तो नवरा जरा आणि स्वतःची लायकी लक्षात ठेवून बोलायचा माझ्याशी असं म्हणतो राकेश. तुमच्याकडे असलेली सात्विक फॅशनचे 60% शेअर्स माझ्यामुळे मिळाले तुम्हाला, नाहीतर अर्णवच्या वाकड्यात जायची लायकी तरी होती का तुमची असं म्हणतो तो. हो आहे लायकी आणि हिंमत पण आहे असं म्हणते सौदामिनी. पण हा जो प्लॅन केला होता ना आपण, तो सगळ्यांनी मिळून केला होता, ते लक्षात ठेवायचं असं म्हणते सौदामिनी. असं तर वाटते ना की ते दोघे स्पर्धा जिंकणार आहेत आणि आपण नुसतं बघत राहणार आहोत. आपल्याकडे वेळ कमी आहे, काहीतरी कर आता असं म्हणते ती. मला माझा गेम शिकवायचा नाही हा राकेश अनेकांना काढून त्यांच्या डोक्यावर उभा आहे असं म्हणतो राकेश. अरे पण असं म्हणते ती. एकदम गप्प बसायचं आता असं म्हणतो राकेश. मी पोलिसांपासून लपून जेलच्या बाहेर काय भातुकलीचा खेळ खेळायला नाही आलोय असं म्हणतो राकेश. आणि या सगळ्यात माझा स्टेप तुम्हा दोघींपेक्षा मोठ्या आहे असं म्हणतो आता राकेश. आता गप्प बसा आणि स्पर्धा एन्जॉय करा, आणि आता पटाके फुटल्याशिवाय मला फोन करायचं नाही, कळलं का असं म्हणतो राकेश. तर आता इथे फोन ठेवते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे परत होस्ट येते, आणि आता सगळे पार्टिसिपेंट आलेले असतात. तर आता इथे ती म्हणते की सगळ्या पार्टिसिपेंट्सच्या तोंडावर टेन्शन दिसतंय, ऑल्सो ऑडियन्स मध्ये टेन्शन आहे असं म्हणते ती. पण टेन्शन काही नसणार आहे, कारण ह्या राऊंड मध्ये कोण जिंकतंय ही खरं तर मिस्ट्री आहे. आधीच्या 2 राऊंड मध्ये प्रणव आणि ईश्वरी विनर होते, पण ह्या राऊंड मध्ये आकाश आणि नम्रता, ऑल्सो सौदामिनी क्रिएशनच्या अमृता आणि नीलने टफ फाईट दिली आहे. ओव्हरऑल सगळ्या टीम्सने जबरदस्त परफॉर्म केलंय, आणि मला असं दिसतंय की जजेसचे पॉइंट्स आता देऊन झालेत. सो थोड्याच वेळात, म्हणजे अगदी थोड्याच वेळात रिझल्ट मी तुम्हाला सांगणार नाहीये असं म्हणते ती. बिकॉज मी तुम्हाला पहिला सांगितलं होतं की जजेस रिझल्ट एका सेफ ठिकाणी ठेवणार आहेत, आम्ही तो कॉम्पिटिशनच्या शेवटी जाहीर करू असं म्हणते ती. सो
सगळे टीम्स ऑल द बेस्ट असं म्हणते ती. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक हो. तर अर्णव आणि ईश्वरी एकमेकींना मिठी मारतात. तर आता इथे सगळेजण बाहेर येत असतात बघा प्रेक्षक हो. आणि कॉम्पिटिशन झालेली असते. काय आजी असं म्हणत असतो. शिर्के बरोबर गेली पुढे असं म्हणतो तो. खूप दुखते का ग असं म्हणते अंजली. ठीक आहे असं म्हणते ईश्वरी. ऐका ऐका असं करत असते ईश्वरी. मिस इंदौर मामा तुम्ही सगळे घरी जा. मी आणि मिस इंदौर हॉस्पिटलला जाऊन येतो असं म्हणतो अर्णव. अहो सर का हॉस्पिटलला वगैरे जायची काय गरज नाहीये असं म्हणते ती. जरूरत नाही का काय आला लागलाय तुझ्या आय करतेस चालता येत नाही तुला पटकन जाऊन एक्सरे काढून घेऊन या असं म्हणतो. बघितलं ना मला मगाशी डॉक्टरांनी असं म्हणते ती. अगं तो मगाचा डॉक्टर अगं खरंच खूप त्रास होतोय तुला दुखतोय तुला उगाच स्ट्रेच नको करू वेळ डॉक्टरकडे जाऊन ये चल असं म्हणते आता इथे नम्रता. ईश्वरी बघतेस ना केवढी काळजी आहे तुझी त्याला असं म्हणतो अविनाश. बरोबर आहे पण खरंच हॉस्पिटलला वगैरे जायची जरूरत नाही. मी ना तुम्हाला असं पाच चालून दाखवते असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी ऐका ऐका असं करते आणि तिला परत दुखायला लागतं. ऐकत जा मी तुला सांगतोय असं म्हणतो अर्णव. चल असं म्हणतो अर्णव. डॉक्टरकडे जाऊ चल असं म्हणतो तो. तर आता इथे एक मुलगी येते आणि म्हणते ईश्वरी ताई. तर तेवढ्यातच वल्लरी पण आलेली असते. ताई मी मंजुळा तुझी खूप मोठी फॅन आहे मी असं म्हणते ती मुलगी. तर फॅन असते बघा प्रेक्षक होती ईश्वरी आणि अर्णवची. तर आता नम्रता पण आलेली असते. मी स्पर्धा चालू झाल्यापासून तुला फॉलो करते रोज देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना सुद्धा करते. ताई खूप काय नाही देऊ शकत तुला पण हा गजरा आणलाय तुझ्यासाठी घे ना असं म्हणते ती. थँक्यू असं म्हणते ईश्वरी. थँक्यू सो मच ताई खरंच खूप कमाल खेळतीयस तू. तर तो त्या मुलीने गजरा दिलेला असतो ईश्वरीला. म्हणजे इतके प्रॉब्लेम्स आले तरी पण तू हार नाही मांडलीस. तर आता हे सगळं रेकॉर्ड करत असते अंजली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मी तुझ्याकडे बघितलं ना तर मला खूप सारं प्रोत्साहन मिळतं असं म्हणते ती मुलगी. आणि तुझ्या असं का म्हणावं असं मला वाटतं असं म्हणते ती मुलगी. तर आता ईश्वरीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता ती खूप जास्त हसत असते. तर आता इथे बाकी सगळे एन्जॉय करत असतात हे मोमेंट. आणि नम्रताचा जळफळाट होतो. तुला माहितीये का तुझ्यासारख्या खूप फॅन्स झाले ईश्वरीचे हो की नाही ग असं म्हणतो आता इथे अविनाश. खरं सांगू ईश्वरी ताई माझ्यासाठी माझ्या आयडियल आहेत असं म्हणते ती. तिच्यामुळेच आमच्यासारख्या मुलींना अडचणींवर मात करायची प्रेरणा मिळते असं म्हणते ती मुलगी. मंजुळा अगं मी खरंच एवढं काही केलेलं नाहीये असं म्हणते ईश्वरी. खरं सांगू का तू तुझ्यासारखे अनेक लोक आम्हाला सपोर्ट करतायत म्हणून ही लढाई लढायला या सगळ्या संकटांवर मात करायला ताकद मिळते असं म्हणते ईश्वरी. आणि तुमच्या सारख्यांकडून प्रेरणा पण मिळते. खूप छान वाटलं तुला भेटून असं म्हणते ईश्वरी. तर आता ती मिठी मारते तिला. तर आता ईश्वरी पण तिला मिठी मारते. तर सगळेजण टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक ईश्वरीला आणि त्या मुलीला. मंजुळाची ज्या बायला लागलाय ऍक्च्युली आणि डॉक्टरकडे जायला नाही म्हणते असं म्हणतो अर्णव. तर बघा प्रेक्षक अर्णव आता इथे मुद्दाम त्या मुलीला सांगतो बघा हिच्या पायाला लागलाय वगैरे. तर आता थँक्यू असं म्हणतो तो आणि आता तो ईश्वरला घेऊन जातो. तर आता ते जातात डॉक्टरकडे अर्णव ईश्वरी. झाल्या घरी आणि बाहेर सगळीकडे सारखं हिचंच कौतुक असं म्हणते नम्रता. माझा स्ट्रगल कोणालाच का दिसत नाही असं म्हणते नम्रता. पाहिलंच ना लोकांचं किती प्रेम आणि पाठिंबा मिळतोय दोघांना असं म्हणते वल्लरी. आणि हीच त्यांची खरी ताकद आहे असं म्हणते वल्लरी. आता आपल्याला त्यांची हीच ताकद त्यांच्यापासून हिरावून घ्यावी लागेल असं म्हणते वल्लरी. दोघांची अशी काय बदनामी करायची की जे मिळतोय ना पाठिंबा आणि प्रेम ते लोकांनी काढून घेतलं पाहिजे असं म्हणते वल्लरी. कळलं का असं म्हणते वल्लरी. आई तुमची आयडिया तर छान आहे आपण असंच करूया असं म्हणते नम्रता. तर बघा प्रेक्षक हो नम्रताला किती बावड दाखवले. नम्रता काही करायला तयार झाली आहे बघा प्रेक्षक ईश्वरीला खालीपणा दाखवण्यासाठी. तर आता इथे नम्रता म्हणते आई आलेच मी असं म्हणते आणि निघून जाते तिथून नम्रता. तर आता इथे वल्लरी मात्र थांबलेली असे विचार करत असते ती. ह्या सौदामिनी आणि राकेशच्या प्लॅन्सवर अवलंबून राहण्यापेक्षा मी माझ्या हातातला हे प्याद आणखी जोमाने वापरते असं म्हणते आता वल्लरी. काही झालं तरी सात्विक फॅशन्स अर्णवच्या नावावर राहता कामा नये असं म्हणते वल्लरी. अँड दॅट इज दॅट असं म्हणते ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रात्रीची वेळ असते. तर आता इथे रमाकांतला दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे त्याला किडनॅप करून ठेवलेलं असतं. तर आता तो म्हणत असतो स्वामी स्वामी काहीतरी करा आणि मला सोडवा इथून असं म्हणतो तो. मला जाऊ दे मला माझ्या मुलांकडे काहीतरी करा असं म्हणतो तो. तर आता इथे तेवढ्यातच उदयकांत आलेलं असतो बघा प्रेक्षक हो. सगळा काम धंदा सोडून सारखं ह्याच्यावर लक्ष ठेवा. एक खंबासारखा संपवता आलं नाही त्याच्यामुळे मला डोक्याला ताप झालाय नुसता असं म्हणतो तो. वॉचमन करून टाकलंय मला वॉचमन असं म्हणतो तो. नाही 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 आता ह्या गुंगीच्या औषधामुळे हा पण गाढ झोपेल आणि 12 तास मला आता वेळ मिळेल वरंगोळ्यासाठी असं म्हणतो तो. तर आता तो हसायला लागतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मिक्स करतो औषध रमाकांतच्या जेवणामध्ये उदयकांत. तर आता इथे सगळेजण आलेले असतात बघा प्रेक्षक घरी. तर आता नम्रता हे घ्या तुमचं थंड पाणी असं म्हणून ती अविनाशला थंड पाणी देते. अंजलीला पण तो पाणी देते. तर आता इथे ईश्वरीला आणलेला असतो अर्णव. तर आता नम्रता बघत असते ईश्वरीला. काय असं म्हणतो अर्णव. सिंदूर ऐक माझं आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये एक्सरे वगैरे काढूया बघूया काय म्हणतात डॉक्टर असं म्हणतो तो. आता एवढं दिवसभर नाचली एवढं जोर जोरात नाचली होणार ना त्रास होणार असं म्हणते ईश्वरी. पाय बघू मला असं म्हणतो अर्णव. तर काय आता असं म्हणतो तो. तर आता मी सिंदूर ऐक तुझा पाय सुजलाय असं म्हणतो तो. तेव्हा डॉक्टरकडे असं म्हणतो तो. एवढं काय नाही होत द्या बघूया आपण आता मला थोडा वेळ आराम करू देत चला असं म्हणते ईश्वरी. बघा मी तुम्हाला सांगितलं ना बघा दाखवते असं म्हणते ती. ऐका ऐका असं करत आता ईश्वरी चालत असते. सर धरा धरा असं म्हणत असते ती. तर बघा प्रेक्षक खूप फनी सीन दाखवलं अर्णव ईश्वरीचं. वाचून वगैरे झालं तुझं तुला माझी मदत नकोय ना असं म्हणतो अर्णव. थोडीशी हवी आहे असं म्हणते ती. थोडंसं धरा असं म्हणते ती. तर आता तो
उचलतो तिला बघा प्रेक्षक सर असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे उचललेला असतो अर्णवने तिला. असं म्हणतो आकाश. तर समोरच थांबलेले असतात ना सगळेजण, नम्रता, आकाश, अविनाश आणि अंजली. तर आता ईश्वरी बघते ते सगळ्यांकडे. तर आता इथे अंजली वगैरे सगळेजण ठसका लागल्यासारखा ड्रामा करतात प्रेक्षक. तर आता अर्णव तिला वरती घेऊन जात असतो. अरे चिंटू, आजीकडून लेप घेऊन येते हा, गाव पायाला असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणतो आता आकाश. तर आता इथे पाणी ठेवतो तो. वा असं म्हणतो अविनाश. तर आता इथे बाकी सगळे आपल्या रूम मध्ये जातात. तर आकाश पण जात असतो आपल्या रूम मध्ये. तर आता नम्रताकडे बघतो तो. तर आता नम्रता बघत असते अर्णव आणि ईश्वरीकडे. तर आता आकाश बघतो हे काय चाललंय नम्रताचं आणि असं का बघताय ती म्हणून. काय का असं म्हणतो आता आकाश. अशी काय बघतेस त्यांच्याकडे. तर नम्रता म्हणते आकाश तुम्ही पण माझ्यावर एवढं प्रेम करता का असं म्हणते नम्रता. अशी काय बोलतेस तू अचानक कसं म्हणतो आकाश. मला पण जर का अशी दुखापत झाली तर तुम्ही पण माझी अशीच काळजी घ्याल ना असं म्हणते नम्रता. माझं तुझ्यावर प्रेम नाही असं वाटतं का तुला असं म्हणतो तो. नाही नाही आकाश प्रेम आहे तुमचं माझ्यावर. तसं नाही काही असं म्हणते नम्रता. मग तुझी काळजी का नाही घेणार मी असं म्हणतो तो. विश्वास नाही आहे का माझ्यावर. विश्वासाचा प्रश्न नाहीये पण असं म्हणते नम्रता. काय असं म्हणतो आकाश. का अशी वागतेस तू. अशी म्हणजे कशी असं म्हणते नम्रता. अशी लहान मुलांसारखी असं म्हणतो आकाश. सारखं अटेन्शन पाहिजे असतं तुला आणि आपल्याला तर सगळं आहे ना. सतत प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम शोधायची असं म्हणतो तो. प्रॉब्लेम असतात म्हणूनच दिसतात असं म्हणते ती. तेच तर कळत नाही ना तुम्हाला, ते सांगावं लागतं असं म्हणते ती. नम्रता प्लीज प्लीज डोंट गेट टिपिकल असं म्हणतो तो. तर आता इथे हे बघा ऐका, हे बघा आकाश मी तुमची बायको आहे आणि मी बायको सारखीच वागते असं म्हणते नम्रता. तुम्ही प्लीज जरा नवऱ्यासारखं वागाल तर बरं होईल असं म्हणते ती. तर आता जाते बघा प्रेक्षक नम्रता तिथून. तर आता इथे आकाशला खूप वाईट वाटलेलं असतं. तर आता तो टेन्शन मध्ये येऊन बसतो बघा प्रेक्षक खाली. तर आता इथे राकेशला दाखवलंय. तर आता इथे राकेश दारू पीत बसलेला असतो. ईश्वरी ईश्वरी असं म्हणतो राकेश. काय करू तुझं मी असं म्हणत असतो राकेश. काय कातील दिसत होतीस आज. राकेशने इतक्या मुली मिळवल्या पण तुला नाही मिळवता आलं असं म्हणतो राकेश. तो तुझा चिंटुकल्या काय मिळू देत नाहीये मला असं म्हणतो राकेश. ना पैसा ना कंपनी ना माझी इंदोरी जिलेबी असं म्हणतो होता राकेश. तर तो त्याला खूप जास्त दुःख झालेलं असतं आणि आता इथे तो दारू पित असतो. आज चिंदड्या झाल्या असत्या त्याच्या पण नाही जमलं मला असं म्हणतो राकेश. नाही हसतो तो जोर जोरात. हरकत नाही. तर आता बॉम्ब घेऊन बसलेला असतो तो समोर. आता हे काम उद्या करणार मी असं म्हणतो राकेश हातामध्ये बॉम्ब घेऊन बघा प्रेक्षक हो. तर आता तो म्हणतो चिंटुकले उद्या तुझे छोटे 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 तुकडे होणार असं म्हणतो राकेश ह्या बॉम्बने. आणि एकदा तुझ्या फोटोला हार घातला की मग इंदोरी जिलेबी कायमची माझी असं म्हणतो राकेश. आणि समजा नाहीच झाली माझी तर मग काय तिच्या फोटोला हार कायमचं असं म्हणतो राकेश. तर आता जोर जोर हसत असतो बघा प्रेक्षक होतो आणि दारू पित असतो. तर आता त्याचं दारू पिण होतं. तर आता तो ठेवतो आपला ग्लास. तर आता बाकी ते समोर बघा रिकामध्ये काय ते. तर आता रिकामध्ये असं दाखवलंय की ईश्वरी म्हणत असते हा चटका बसतोय असं म्हणत असते ती. तर आता अर्णव म्हणतो थांब मागे जा असं म्हणतो तो. तर आता तो तिच्या पायावर लेप लावत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता ईश्वरी तिच्याकडून सेवा करून घेत असते. तर आता इथे कुठेतरी जात असतात बघा प्रेक्षक हो. ईश्वरी नम्रता आकाश आणि अर्णव. तर आता इथे आजी म्हणत असते ईश्वरीला तू स्पर्धेतही तुझ्या आधी दुसऱ्यांचा विचार करते. खरंच कौतुक वाटतं मला तुझं असं म्हणते आजी. तर आता सगळ्यांचं जातात बघा प्रेक्षक म्हणजे दोन्ही जोडपे. माझा डब्बा जरा राहिला मी घेऊन येते असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक नम्रता काहीतरी करते ईश्वरीच्या कपड्यांबरोबर. इशू सतत तुझंच कौतुक ऐकून ना वीट आलाय मला. बस बस झालाय आता तू हरणार आहेस आणि मी जिंकणार असं म्हणते आता इथे नम्रता. तर बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.